शीतल तेजवानीच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून आता माहिती मागवण्याचं काम सुरू झालंय। बावधन पोलिसांकडून आता ही माहिती मागवली जाणार आहे। शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का याची माहिती आता मिळणार आहे। शीतल तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे। शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक या दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। शीतलच्या पतीवर 42 कोटींचे तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटींचे कर्ज आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर मुंबईतलं जमीन भूखंड प्रकरण हे समोर आलं आणि त्यामध्ये शीतल यांचं नाव समोर आल्यानंतर आता अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। शीतल यांच्यावर 2 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये बावधन आणि पुण्यातलं खडक पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल आहे। मात्र शीतल केतवानी या नेमका कुठे आहेत याबाबत प्रश्नचिन्ह आहे। बावधन पोलिसांकडून त्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन झडती सुद्धा घेण्यात आलेली आहे, पण शीतल या मिळून आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत, परदेशात त्यांनी पलायन केलंय का हा संशय पोलिसांना आहे आणि त्यामुळे पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून शीतल यांची माहिती मागवलेली आहे। नेमकं त्यांचं लोकेशन सध्या कुठे आहे ते सुद्धा समजत नाहीये। आपण पाहतोय की पुण्यातल्या मुंडवा भूखंड प्रकरणामध्ये शीतल केतवानी यांनी जी पॉवर ऑफ पॅटर्न करून दिलेली होती ती चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। तसंच बोपोडी प्रकरणातही त्यांचं नाव समोर आलेलं आहे। अशा 2 गुन्ह्यांमध्ये नाव समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय, पण सध्या तरी त्या कुठे आहेत याचा तपास लागलेला नाहीये। दुसरीकडे पोलिसांना त्या परदेशात पळून गेल्याचा संशय आहे आणि त्या दृष्टीने देखील पोलिसांकडून तपास केला जातोय। शीतल या त्याच्या पत्नीसोबतही फरार झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकतर त्यांच्या शीतल यांच्यावर 6 कोटींचं कर्ज आहे, त्यांच्या नवऱ्यावर 42 कोटींचं कर्ज आहे। असं असताना हे दोन्ही पती पत्नी नेमके कुठे फरार झालेले आहेत याचा तपास आता बावधन पोलिसांकडून घेतला जाणार आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।